नमस्कार. वी रायझिंग इंडिया या प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी सुचेंद्र देशमुख. रशियामध्ये आपण वेगवेगळ्या म्युटिनीज बघितलेल्या आहेत. सध्याची जी रिसेंट वॅगनर ग्रुपची म्युटिनी बघितलेली आहे. म्हणजेच पुतिनच्या अगेन्स्ट रशियामध्ये कोणीही उभं राहू शकत नाही असं आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे चायनामध्ये सुद्धा शी जिनपिंग जे आहेत, चायनाचे प्रेसिडेंट आहेत, त्यांच्या अगेन्स्ट सुद्धा कोणी उभं राहू शकत नाही. रशियाच्या वेगवेगळ्या आपण गोष्टी ऐकत असतो, त्याचप्रमाणे चायनामध्ये सुद्धा ऐकत असतो की ज्या रुलिंग पार्टी आहेत, जे आता सत्तेमध्ये आहेत, त्यांच्या अगेन्स्ट जर एखादा व्यक्ती कोणी स्टँड उभा राहिला ते किंवा एखाद्याने स्टँड घेतला तर तो व्यक्ती एक तर गायब होतो किंवा तो व्यक्ती मारला जातो. दोन्ही ज्या कंट्री आहे, रशिया चायना, यांच्यामध्ये जे गव्हर्नमेंटची जी स्ट्रॅटेजी आहे ती सेमच आपल्याला पाहायला मिळते. मग सध्या चीनमध्ये काय चालू आहे, चीनमध्ये काय झालेलं आहे, चीनचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत शी जिनपिंग यांच्या विरोधामध्ये चीनी सैनिक गेलेले आहेत का? चीनच्या रॉकेट फोर्सच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा मृत्यू झालेला आहे. तो मृत्यू कशामुळे झालेला आहे? तो मृत्यू वेगळ्या कुठल्या ग्रुपनी केलेला आहे का? तो मृत्यू जो आहे तो सरकारकडून घडून आणलेला आहे? काय आहे शी जिनपिंग किंवा शी जिनपिंग यांचा प्लॅन आणि रशियामधला रॉकेट फोर्स जो आहे तो रॉकेट फोर्स काय आहे? आपण वेगवेगळे फोर्स मिलिटरीमध्ये ऐकलेले असतीलच. म्हणजे हा रॉकेट फोर्स रशियामध्ये काय आहे, या सर्व गोष्टी आपण आहे ते आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण पाहूयात की वेगवेगळ्या नॅशनल इंटरनॅशनल न्यूजपेपरमध्ये आहेत त्या हेडलाईन्स आलेल्या आहेत. शी जिनपिंग रिप्लेस लीडर ऑफ चायनाज इलाइट न्यूक्लिअर फोर्स. म्हणजे त्यांनी लीडर जो आहे तो रिप्लेस केलेला आहे असं म्हणतात. चायना रिप्लेसेस मिसिंग हेड ऑफ न्यूक्लिअर मिसाईल फोर्स इन मेजर मिलिटरी शेकअप. मिलिटरीमध्ये असा मोठा शेकअप झालेला आहे आणि जे मेजर आहेत त्यांच्या मिलिटरीचे रॉकेट फोर्सचे जे प्रमुख आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्या जागी जे आहे ते नवीन व्यक्तीची जी आहे निवड झालेली आहे. त्यानंतर चायना अनविल्स न्यू हेड ऑफ रॉकेट फोर्स. ओके, अशी सुद्धा काही रिपोर्ट आहे. शी जिनपिंग रिप्लेस जनरल इन चार्ज ऑफ चायनाज न्यूक्लिअर अर्सेनल. म्हणजे चायनाची जी रॉकेट फोर्स आहे, ज्या फोर्सच्या अंडर चायनाचे सगळे रॉकेट फोर्स येईल किंवा जे रॉकेटचे इक्विपमेंट्स आहेत ते सर्व हँडल करणारी जी फोर्स आहे ती चायनीज रॉकेट फोर्स आहे. ओके, आपल्या इंडियामध्ये पाहायला गेलं तर आपल्याकडे नेव्ही, आर्मी आणि एअरफोर्स या तिन्हीकडे इक्विपमेंट रॉकेट वगैरे जे वेपन्स आहेत, वेपन्स तिन्हीकडे डिवायडेशन आहे. ते चायनामध्ये असं नसून एक स्पेशली रॉकेट फोर्स बनवलेली आहे. ही रॉकेट फोर्स जी आहे ती सर्व वेपन्स हाताळत असते. चीनी सैन्याला उठाव करायचा आहे का, ही सुद्धा एक न्यूज बाहेर येते. चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत शी जिनपिंग यांनी चीनी लष्कर PLA, ओके, PLA काय आहे ते सुद्धा पाहणार आहोत. PLA चे प्रमुख बदललेले आहेत. अणुबॉम्ब आणि किलर म्हणजे जे किलर वेपन्स आहेत याची जबाबदारी कोणावरती आहे? ते रॉकेट फोर्स आहे, त्याच्यावरती याची जबाबदारी आहे. आणि अशी एक न्यूज इंटरनॅशनली येत आहे की जे शी जिनपिंग आहेत यांच्या विरोधामध्ये चीनी सैनिक आलेले आहेत की किंवा उतरलेले आहेत का? आणि परमाणु फोर्स म्हणजे रॉकेट फोर्सचा जो उच्चस्तरीय अधिकारी आहे किंवा रॉकेट फोर्सचे जे प्रमुख आहेत त्यांचा मृत्यूचं कारण कोण आहे? शी जिनपिंग तर नाहीत ना? अशा सुद्धा काही वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चालत आलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर ते रॉकेट फोर्सचे जे उप अधिकारी आहेत, ते उच्च पदस्थ अधिकाऱ्याच्या नंतरचे अधिकारी आहेत, त्यांचा सुद्धा किंवा ते सुद्धा जे अधिकारी आहेत ते गायब झालेले आहेत. ओके, न्यूक्लिअर फोर्सचे जे उच्च सैनिक अधिकारी मारला गेलेला आहे आणि बाकीचा तो गायब झालेला आहे. म्हणजे आपण त्याला कमांडर असं म्हणूयात. आणि त्याचबरोबर चीनचे जे परराष्ट्र मंत्री होते, आपण काही दिवसांपूर्वी बातम्या सुद्धा ऐकलेल्या असतील की इंग्लंडमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री म्हणजे फॉरेन मिनिस्टर आहेत, एका महिलेचा हात धरून चालताना ते ब्रिटनमध्ये आढळलेले आहेत. आणि हे आढळलेले यांचे फोटो जे आहेत ते पब्लिक झालेले असताना चीननी काय केलेले, फॉरेन मिनिस्टर आहेत त्यांना थोडक्यात गायब केलेलं आहे. म्हणजे फॉरेन मिनिस्टर चीनमधून गायब झालेले आहेत आणि त्यांच्या जागी अगोदरचे फॉरेन मिनिस्टर होते त्या फॉरेन मिनिस्टरची नियुक्ती परत करण्यात आलेली आहे. म्हणजे चीनचे जे यंग फॉरेन मिनिस्टर होते त्या फॉरेन मिनिस्टरच्या जागी नवीन फॉरेन मिनिस्टर जे आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि त्या दिवसापासून हे फॉरेन मिनिस्टरचं प्रकरण बाहेर आल्यापासून, निजी प्रकरण, खाजगी प्रकरण बाहेर आल्यापासून ते चीनमधून बेपत्ता आहेत. ते बेपत्ता कुठे आहेत याचा ठाव ठिकाणा कोणालाही नाही. ओके, चीनमध्ये, रशियामध्ये अशा गोष्टी सर्रास होत असतात. एखादी गोष्ट एखाद्या राज्यकर्त्याला आवडली नाही किंवा रुलिंग पार्टीला आवडली नाही किंवा त्या रूलरला आवडली नाही तर तो त्या व्यक्तीला गायब करतो. एखाद्या वेळेस तो गायब व्यक्ती अनेक वर्षानंतर दिसू सुद्धा शकतो, पण मोस्टली केसेसमध्ये तो गायब झालेला व्यक्ती हा कायमस्वरूपीच गायब राहतो.
ओके, अशा टाईपच्या ज्या स्ट्रॅटर्जी आहेत ते चीनमध्ये वापरल्या जातात. त्याचप्रमाणे चीनचे फॉरेन मिनिस्टर आहेत ते आणखीन सुद्धा गायब आहेत. सर्व गोष्टी ज्या झालेल्या आहेत, जेव्हा वॅग्नर ग्रुपचा रशियामध्ये जे म्युटिनी झाली होती किंवा जो उठाव झालेला होता पुतीन विरोधामध्ये, त्याच काळामधल्या सर्व घडामोडी आहेत आणि त्याच काळामध्ये ज्या आहेत त्या गोष्टी घडत गेलेल्या आहेत आणि आत्ता हळूहळू ज्या ह्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बाहेर येत आहेत. ओके, आणि या सर्व प्रकरण जे चीनमध्ये झालेलं आहे लष्करामध्ये, कारण खूप मोठा ग्रुप आहे लष्कराच्या, जवळपास आपण असं म्हणतो की आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या समानात रॉकेट फोर्स आहे आणि या रॉकेट फोर्सचा अधिकारी मारला गेला. ही खूप मोठी गोष्ट आहे चायनामध्ये. आणि सध्या या प्रकरणाची सर्व सूत्रे जे आहेत ते चीनचे अध्यक्ष जे आहेत शी जिनपिंग यांनी स्वतःच्या हातामध्ये घेतलेली आहेत. चायना आउट स्टॉप जनरल फ्रॉम न्यूक्लिअर रॉकेट फोर्स, न्यूक्लिअर रॉकेट फोर्सचा जनरल होते ते, आणि त्यांचं नाव सुद्धा आहे ली युचो असं नाव आहे. ओके, आणि डेप्युटी जनरल जे आहे लायू गॉंग गेबिन, ओके, हे सुद्धा आहेत, हे सुद्धा गायब आहेत. आणि हे जे आहेत जनरल आहेत ते मारले गेलेले आहेत, डिसअपेअर झालेले आहेत. असं एक म्हणणं आहे की चायनामध्ये यांची जी चायनीज रॉकेट फोर्सची जी माहिती आहे ती इतर देशांना गुप्तपणे पुरवलेली आहे आणि यामध्ये सापडले आहे ते, म्हणून हे एकाला मारण्यात आलेलं आहे आणि दुसरे गायब करण्यात आलेले आहेत. आणि असं दुसरं एक ओपिनियन येतं की यांनी चायनीज मिलिटरीमध्ये करप्शन केलेलं आहे. त्या पद्धतीने चायना जे आहे कुठलीही इन्क्वायरी न करता डायरेक्टली यांना गायब आणि मारू शकते. याच्यामुळे चायनीज सैन्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टींविषयी खूप आहे ते आपण उठाव करण्याची स्थिती असं म्हणतो, अशी सुद्धा होत आहे, असं सुद्धा काही न्यूजचं म्हणणं आहे. त्यानंतर चायनाच्या महत्त्वाच्या फोर्सेस कुठल्या आहे, चायनामध्ये आपण बघितलेलं आहे रॉकेट फोर्स बघितलेली आहे. आता रॉकेट फोर्स कशा अंडर येते हे सुद्धा बघूयात. चायनाची सर्वात मोठी जी आर्मी आहे त्याला नाव आहे पीपल्स लिबरेशन आर्मी आणि PLA असं म्हणतात. PLA ही पीपल्स रिपब्लिक ऑफ चीनची प्राथमिक सशस्त्र सेना आहे. त्यात भूदलाचा समावेश होतो, नौदलाचा समावेश होतो आणि हवाई दलाचा समावेश होतो. त्याचबरोबर रॉकेट फोर्सचा सुद्धा समावेश होतो आणि याचबरोबर पीपल्स सशस्त्र पोलीस यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होतो. ओके, इथे बघा लक्षात घ्या, इंडियामध्ये काय भूदल, नौदल आणि हवाई दल, आणि चायनामध्ये जे आहे ते रॉकेट इन्क्लुडिंग रॉकेट फोर्स सुद्धा आहे. मग इंडियामध्ये रॉकेट फोर्स का नाही हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. त्याच्यानंतर दुसरी जी विंग आहे PLAची म्हणजे पीपल्स लिबरेशन आर्मीची, त्याला नाव आहे पीपल्स आर्म्ड पोलीस, PAP असं म्हणतो, जी प्रामुख्याने निमलष्करी दल असं म्हणतो. ओके, निमलष्करी दल असले तरी PAP जी आहे केंद्रीय लष्करी आयोगाच्या नेतृत्वाखाली आहे आणि अंतर्गत सुरक्षा जे इंटरनल सिक्युरिटी आहे ती राखण्यासाठी आणि दंगली आणि इतर नागरी ज्या अशांतता आहेत, सोसायटीमध्ये होणाऱ्या अशांतता आहेत, यांना हाताळण्यामध्ये ही जी आहे पीपल्स आर्म फोर्स ही गुंतलेली असते. त्यानंतर आहे PLA स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स, SSF असं म्हटलं जातं त्याला. 2015 मध्ये स्थापन झालेली ही SSF जी आहे ती इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आहे, सायबर ऑपरेशन आहे, या गोष्टीमध्ये ही फोर्स जी आहे ती गुंतलेली असते किंवा या गोष्टीमध्ये ती प्रत्येक गोष्टीसाठी ही फोर्स जी आहे SSF ती जबाबदार असते. आपण इथे बघूयात आणखीन कुठली आहे तर PLA स्पेशल ऑपरेशन फोर्स, आपण त्याला असं म्हणतो SOF असं म्हणतो, स्पेशल ऑपरेशन फोर्स. अपारंपरिक युद्ध, दहशतवाद विरोधी आणि इतर ऑपरेशन्स आयोजित करण्याची जबाबदारी ही एक SOF एक स्वतंत्र युनिट आहे. ओके, त्यानंतर PLA नेव्ही ही एक फोर्स आहे. PLA ही नौदलाची शाखा आहे, चीनच्या सागरी हितसंबंधाचे संरक्षण करण्यासाठी आणि समुद्रात ऑपरेशन करण्यासाठी जी आहे ही जी आहे ती जबाबदार आहे. त्याच्यानंतर PLA एअर फोर्स, PLAAF असं नाव आहे. PLAची हवाई आणि अंतराळ केंद्रित शाखा आहे. ही चीनी हवाई क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी आणि हवाई ऑपरेशन्स आयोजित करण्यासाठी ही फुल्ली जबाबदार आहे. ह्या टाईपमध्ये जे आहे ते चायनाचे आहेत वेगवेगळ्या फोर्सेस. इथे एक न्यूज येते, चायना रिप्लेसेस टॉप रॉकेट फोर्स कमांडर, आपण बघितलेलं आहे ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्याच्या जागी चायनाने जे आहे नवीन कमांडर आणलेला आहे. चायना रिप्लेस एलाइट न्यूक्लिअर लिडरशिप इन सरप्राईज मिलिटरी शेकअप. चायनामध्ये असं म्हणतात की मोठं एक मिलिटरी शेकअप झालेलं आहे, कमांडरच्या जागी नवीन कमांडर आणलेला आहे आणि त्या कमांडरचा मृत्यू झालेला आहे. ओके, आता या ठिकाणी रॉकेट फोर्स काय आहे ते आपण पाहणार आहोत. तर PLA रॉकेट फोर्स, पीपल लिबरेशन आर्मी रॉकेट फोर्स, पूर्वी जे आहे सेकंड आर्टिलरी फोर्स म्हणून जे आहे कॉप्स, हे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचे जे आहे ते कार्य करत होते. त्याला आपण असं म्हणतो स्ट्रॅटेजिक
अँड टॅक्टिकल मिसाईल फोर्सेस आणि समरिक क्षेपणास्त्र दल याला आपण PLA रॉकेट फोर्स असं म्हणतो. PLARF ही एक पीपल्स लिबरेशन आर्मीची चौथी शाखा आहे आणि चीनच्या जमिनीवर आधारित बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या शस्त्रागारावर नियंत्रण ठेवते आणि आण्विक आणि पारंपरिक जे क्षेपणास्त्र आहेत, आण्विक आणि पारंपरिक सर्व क्षेपणास्त्र कोणाच्या अंडर आहेत तर PLA रॉकेट फोर्सच्या. चायनामध्ये ही अशी एक फोर्स आहे यांच्या अंडर सर्व क्षेपणास्त्र येतात. ओके, थोडक्यात कळालं असेल रॉकेट फोर्स म्हणजे काय, स्पेशल चायनामध्ये तयार केलेली आहे. आणि त्यानंतर आहे काही न्यूज बघूयात आपण. विल इंडिया फायनली हॅव डेडिकेटेड रॉकेट फोर्स. मग चायनामध्ये आहे, मग इंडियामध्ये का नाही, हा असा तुम्हाला प्रश्न पडणं साहजिकच आहे. कारण इंडियाचे जे पूर्व CDS होते बिपिन रावत यांनी सुद्धा एक प्रस्ताव मांडला होता की इंडियामध्ये सुद्धा अशी रॉकेट फोर्स असायला हवी आणि लवकरच आम्ही ही रॉकेट फोर्स आहे ती लवकरच तयार करण्याच्या दृष्टीने जे आहे ते प्रयत्न करणार आहोत, असं पूर्व CDS जे आहेत बिपिन रावत यांचं एक स्टेटमेंट होतं. त्यानंतर काही दिवसातच त्यांचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. तेव्हा सुद्धा रॉकेट फोर्सचा जे आहे त्या बातम्या न्यूज चॅनलवरती आपल्याला बघायला मिळालेल्या होत्या. तर इंडियासुद्धा एक डेडिकेटेड मिसाईल रॉकेट फोर्स तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि इथे आपण काही न्यूज बघू शकतो, इंडियामध्ये सुद्धा कधी येणार असं न्यूज आहे. त्यानंतर काउंटरिंग चायना, इंडिया मूव टुवर्ड्स क्रिएटिंग रॉकेट फोर्स विथ मोर मिसाईल्स. ओके, यात हाऊ इंडियन मिलिटरी इज प्लॅनिंग रॉकेट फोर्स टू काउंटर चायनाज ॲग्रेशन. म्हणजे इंडियामध्ये सुद्धा अशी एक रॉकेट फोर्स असायला हवी असं काही तज्ज्ञांचं सुद्धा मत आहे. यावरती तुमचं सुद्धा मत, ओपिनियन आम्हाला कळू शकता की इंडियामध्ये अशी एक फोर्स असायला हवी की ज्या फोर्सच्या अंडर जे आहे संपूर्ण मिसाईल्स असतील, रॉकेट्स असतील याची जबाबदारी देण्यात येईल आणि ही जबाबदारी ती फोर्स व्यवस्थितपणे पार पाडू शकेल. कारण हे जेव्हा आपण ऑपरेशन्स असतील किंवा जेव्हा वॉर लाईक सिच्युएशन असेल किंवा ॲक्च्युअल वॉर असेल, या सिच्युएशनमध्ये ही रॉकेट फोर्स जी आहे ती खूप महत्त्वाची जबाबदारी पार पाडू शकते. कारण जेव्हा आपण एक जबाबदारी डिसेंट्रलायझेशन करून घेतो किंवा डिसेंट्रलाइज जबाबदारी करतो तेव्हा प्रत्येकाच्या वाट्याला प्रत्येकाचं वेगवेगळे सेक्शन येत असतं आणि या सेक्शनमुळे जे आहे प्रत्येकाला काम करण्यास डिसेंट्रलाइज रिस्पॉन्सिबिलिटी येते. ओके, या दृष्टीने जे आहे इंडियामध्ये रॉकेट फोर्स काम करेल आणि लवकरच गव्हर्नमेंटसुद्धा अशी आशा आहे की हे रॉकेट फोर्स बनवण्यासाठी प्रयत्न करेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. अशाच वेगवेगळ्या इश्यूजसाठी वी रायझिंग इंडिया या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आपण नवीन वेगवेगळे टॉपिक घेऊन येत असतो. प्रत्येक दिवशी आपला हा नवीन टॉपिक असतो, नवीन इंटरनॅशनल नॅशनल लेवलचा एक टॉपिक असतो आणि या टॉपिकमधून आपण प्रत्येक गोष्टीचं ॲनालिसिस करतोय. हा टॉपिक जो आहे तुम्हाला तुमच्या डेली अपब्रिंगिंगमध्ये असेल किंवा तुम्ही जर कुठल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करत असाल त्यामध्ये सुद्धा हा जो आपला टॉपिक आहे तो सुद्धा इथं उपयोग होणार आहे. त्याचबरोबर UPSC असेल, MPSC असेल त्यामध्ये आन्सर रायटिंग करण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रत्येक इश्यू जो आहे तो थोड्या डिटेलमध्ये समजला जाणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर वी रायझिंग इंडिया या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. टिल देन कीप लर्निंग, स्टे फोकस्ड अँड स्टे कनेक्टेड विथ वी रायझिंग इंडिया. थँक्यू.